नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. धर्म, देश आणि बांधव हे जो ध्येय पुढे ठेवतो, धर्मासाठी, देशासाठी आणि समाजासाठी जो पूर्ण आयुष्य देतो, तो खरा संत. साधू तोची ओळखावा, देव तेथेची जाणावा. जे कारंजळे गांजळे, त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. या म्हणीप्रमाणे परमपूज्य राष्ट्रसंत धर्मभास्कर श्री सद्गुरू पाचलेगावकर महाराज यांनी 1975 सालापासून सुरू केलेली रक्तदानाची परंपरा कायम राखत त्यांचे परमशिष्य माहुल गावातील श्री दत्तमाऊली आश्रमाचे श्री दत्तानंद स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मुक्तेश्वर जनसेवा मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलंय. चेंबूर माहुल येथील डॉक्टर विश्वनाथ माहुलकर सभागृहात पार पडलेल्या या रक्तदान शिबिराची सुरुवात परमपूज्य सद्गुरू श्री पाचलेगावकर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. अशा या रक्तदान शिबिराप्रसंगी सद्गुरू श्री दत्तानंद स्वामी यांच्यासह हायकोर्टाचे ज्येष्ठ कायदेतज्ञ समीर तेंडुलकर, KEM हॉस्पिटलचे डॉक्टर किशोर खुशाले, सायन हॉस्पिटल रक्तपेढी विभागाच्या समाज विकास अधिकारी कांचन कदम आदी मान्यवरांसह श्री मुक्तेश्वर जनसेवा मंडळाचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण, सेक्रेटरी शंकर धुरी, उपसेक्रेटरी अनिल पाटील, खजिनदार नारायण सुतार यांच्यासह मंडळाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तब्बल 100हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. पाहूया या रक्तदान शिबिराची काही क्षणचित्रे. हजारो संसारिक व्यवस्थित राहतील अशा रीतीचं हे दान आहे. पैशाचं दान हे 2 नंबरला मोडतं, पण 1 नंबर जर दान कुठलं असेल जगात तर ते रक्तदानासारखं दान जगात नाही आहे. आणि ते दान प्रत्येकाने करावं, कारण आपल्या एका थेंबामुळं हजारो संसार आपण उभे करू शकू. ते दान करा. आणि हे दान 1975 सालापासून पाचलेगावकर महाराजांनी चालू केलेली ही रक्तदानाची संस्था आजही अविरत चालू आहे. माझ्या मुलुंडच्या आश्रमामध्येही रक्तदान होतं, खामगावला विदर्भामध्येही रक्तदान होतं, नांदेडच्या आश्रमातही रक्तदान होतं. आणि तेच दान आम्ही माहुलच्या आश्रमातही चालू केलेलं आहे. सगळ्यांनी आम्हाला असाच प्रतिसाद द्यावा आणि या थोर मोठ्यांचे आशीर्वाद असे लाभावे का या रक्तदानाचं शिखर आम्ही गाठू शकू, एवढंच मला वाटतं. मुक्तेश्वर जनसेवा मंडळातर्फे आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आमच्या अंदाजाप्रमाणे साधारणतः 100हून अधिक रक्तदाते येतील. आणि रक्तदान हे सगळ्यात पवित्र दान आहे. रक्तदानाची गरज हे आपल्याला जेव्हा रक्ताची गरज वाटते तेव्हा आपल्याला कळतं की रक्तदानाची काय गरज आहे. आणि रक्तदान करणं हे सगळ्यात मोठं दान आहे, कारण इतर पैसा वगैरे कोणाकडून घेता येतो. रक्तदान हे आपल्याला रक्ताची गरज वाटते तेव्हा जे रक्तदात्यांनी रक्त दिलेलं असतं तेच आपल्याला मिळत असतं. आणि त्यामुळे रक्तदान शिबिर आणि रक्तदानाची गरज ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. आज हे माहुल गावामध्ये सगळ्या लोकांमध्ये उत्साह संचारलेला आहे आणि अत्यंत मनापासून लोक इकडे जमून रक्तदान करत आहेत. आणि रक्तदान हे प्रत्येकाने केलंच पाहिजे.
दर 3 महिन्यांनी आपण रक्तदान करू शकतो. इकडे एक रक्तदाते आलेले आहेत, त्यांनी 102 वेळा रक्तदान केलेलं आहे. तर अशा सर्व गोष्टी या समाजासाठी अत्यंत आवश्यक आणि खूप महत्त्वाच्या असतात. मी या मंडळाला मनापासून त्यांचे आभार मानतो की कितीतरी पवित्र काम ते करत आहेत. धन्यवाद. मी डॉक्टर किशोर कुशाले. मी जनसेवा मुक्तेश्वर जनसेवा मंडळ याचे खरंच हार्दिक अभिनंदन करतो. कारण आपण रक्त हे तयार करू शकत नाही. रक्त आपल्याला शरीरातूनच काढावं लागतं आणि ते दुसऱ्याला कोणाला तरी द्यावं लागतं. आणि रक्तदान हे श्रेष्ठदान असं म्हणतो. सहज मिळे ज्यास जीव तृप्ततानं पावे, जे असाध्य जे सुदूर तेथे मन धावे. ही शांत शेळके यांची कविता आहे. याचा अर्थ असा आहे की माणसाच्या जीवनात जे काही सहज मिळतं, जे काही सहज प्राप्त होतं, त्यात माणसाला आकर्षण वाटत नाही. पण जे काही असाध्य असतं, जे काही दूर असतं, त्यात माणसाला आकर्षण वाटतं आणि तो त्याच्या मागे मागे धावत असतो. म्हणून आज प्रत्येक माणूस या रक्तदानासाठी मागे मागे धावतो आहे आणि जी आता असाध्य गोष्ट आहे ती साध्य करून दाखवतो आहे. एका रक्तदानाने आपण अनेक पेशंटना रक्त देऊ शकतो. तर मी खरंच दत्तानी गुरूंचे आणि या मुक्तेश्वर जनसेवा मंडळाचे हार्दिक अभिनंदन करतो. त्यांना ते असेच त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित करावी आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव कांचन कदम आहे. मी समाज विकास अधिकारी सायन रुग्णालयामध्ये मी आता सध्या जॉब करत आहे. आणि रक्तदान म्हणतं तर सगळ्यांना प्रत्येक आपण माणसाचा जीव वाचू शकतो रक्तदानमुळे. आणि रक्तदान ही अशी वस्तू आहे की ही कुठल्या फॅक्टरीमध्ये बनत नाही. ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे दिली जाते आणि त्यातून तो एका व्यक्तीचा जीव वाचवला जातो. त्यामुळे रक्तदान द्यावं ही सगळ्यांनी एक मोलाचं आहे आणि रक्तदान करावं आणि एखाद्याचा जीव वाचवावा. रक्तदानापेक्षा कुठलं श्रेष्ठ दान नाही आहे हे आपण मानून हे ईश्वराने दिलेली एक देणगी आहे प्रत्येकाला आणि ते आपण सर्वांनी दिलीच पाहिजे. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.